मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे रोहिणी सोपान भालके आणि लिटिल चॅम्प ज्याला भेटणार आहोत तो आहे सारंग सोपान भालके. आणि आज गणपती बाप्पाच्या म्हणजे दर्शनासाठी आज होम मिनिस्टरच्या कुटुंबामध्ये सारंग आलेला आहे. आज काय होणार बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. कुठलं माहेर तुमचं? माझं माहेर निफाड तालुक्यात लोणवाडी. आणि तुमचं बालपण? संगमनेर तालुक्यामध्ये मिर्झापूर. गावखाणा. संसाराच्या सारीपाटावर जुळले माझे आणि सोपानरावांचे सूर. सारेगमपच्या सेटवर येऊन सारंगचा आवाज पोहोचला सर्वदूर. अरे वा. मग आता आपण तानपुऱ्याची तार छेडता उमटले सप्तसूर. धनश्रीच्या साथीने संसारात गवसले नवे सूर. काय सांगताय काय, जोरदार आहे. कसं गेलं बालपण? छान गेलं. तुमचं बालपण कसं गेलं? छान गेलं सर. कुठे गेलं? मिर्झापूर गाव आहे. वहिनी द्या सगळ्यांची ओळख करून. वहिनी हे माझे सासरे. नमस्कार. ह्या माझ्या छोट्या ननंदबाई. नमस्कार. ह्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. आणि ह्या 2 नंबरच्या जाऊबाई. नमस्कार. ते दाजी नमस्कार. काकळीचे. हे मोठे दादा. नमस्कार. आणि हे 2 नंबरचे दादा. नमस्कार. नमस्कार. आधी मला सांगा तुमचं लग्न कसं जमलं? माझे गाण्यातले जे गुरु आहेत त्यांनीच हे दाखवलं होतं. तिला पाहायला गेलो होतो. गाण्यातले गुरु असं म्हणालात? हो, गाण्यातले गुरु. तुम्ही सुद्धा गाता? हा, गातो. हो ना. हो. तुम्ही पण? मी पण. अरे वा. मग एक आधी काहीतरी दोघांनी मिळून एक ऐकवा ना आम्हाला. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाकी पार्वती पिता महादेवा. माता जाकी पार्वती पिता महादेवा. वा 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 वा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. आता तू समज परीक्षकांच्या खुर्चीत आहेस, हा, तर या गाण्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? चांगलं झालं गाणं. घरी कोण कुठल्या सुरात गातं? म्हणजे जेव्हा रागावतात तुझ्यावर? पहिली गोष्ट ते रागवतच नाही, पण जर रागवलंच तर मग मधल्या सप्तकात काय कसा आहे स्वभाव वहिनींचा? जो प्रापंचिक असायला पाहिजे. बर. किंवा छान संसार चालू आहे एकदम आनंदात. मस्त आनंदात. आपण काय करता? मी शिक्षक आहे, संगीत शिक्षक आहे. आपण काय करता? मी पण शिक्षकच आहे. कुठे? एकाच शाळेत आम्ही. बरं. आता मला सांग सारंग, दोघेही शिक्षक आहेत. तू शाळेत जातोस. कितवीत आहेस? 6वी. 6वीत आहे. शाळेतही शाळा आणि घरीही शाळा असं असतं का रे? जेव्हापासून हा शो सुरू झालेला आहे ना, तेव्हापासून शाळा ही शाळा, घरी आल्यानंतर आपलं संगीताची शाळा. असं पण ते सुरू आहे. हो. हो ना. मग आज तू काय ऐकवणार आहेस आम्हाला? कुठलं गाणं ऐकवणार आहेस? ए देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया. तुझ्या इना मानसाचा जन्म जाई वाया. ए देवा दिली हाक उद्धार कराया. आबाळाची छाया तुझी समुद्राची माया. मोरया 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 मोरया. तर मला सांग, तुला ही गाण्याची आवड पहिल्यापासून होती? हो. शाळेत तू मस्ती करतो की नाही? लहानपणी करत होतो. लहानपणी करायचा. मग आता तुला जेव्हा गाणं हे सुरू झालं सारेगमपमध्ये, किती मित्रांनी फोन केले तुला? सगळे ऑल द बेस्ट म्हणताय. हो ना. खूप चांगला प्रतिसाद आहे. सगळे खुश आहेत? हो. आज मुलगा तुमचा गातो आहे म्हटल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान. म्हणजे सगळी गुरूंची कृपा की त्यांच्यामुळे हे सगळे मी तर नशिबान समजते स्वतःला की इतक्या छान फॅमिलीमध्ये मी आले. इतक्या दुरून येऊन पण असं यांनी कोणीही जाणू नाही दिलं मला की तू इतक्या दुरून आली आहे आणि आता तू जर इकडे कोणी नातेवाईक नाही आहे आणि तू एकटी समजू नको, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. त्याच्यामुळे मला 13 वर्ष झाले. 13 वर्षांमध्ये आमचं एकदाही कुणाचंच भांडण नाही, काहीच नाही. म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. खूप फिरायला नेतात का तुम्हाला? हो, नेतात.
या गप्पा अशाच सुरू असताना आता मला बघायचं आहे, इतका फॅमिलीला वेळ देणारे आज पहिल्या टप्प्यावर या माऊलीला बक्षीस मिळवून देणार आहेत का? आज आमच्या वहिनीला तुम्ही लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. समोर काही दागिने दिसतील, ते दागिने कुठले आहेत किंवा जे काही दाखवलं जाईल ते चित्र कुठलं आहे ते अचूक ओळखायचं. बघूया काय होणार या खेळात. हा 5 आहे. काय वहिनी बरोबर आहे? हो. चला अभिनंदन. ही माळ आहे, मोत्यांची माळ आहे. अभिनंदन अभिनंदन चला 2 उत्तरं बरोबर आली आहेत. आता तिसरा दागिना बघूया ओळखणार का तुम्ही? हे गुलाब तोडे म्हणून आहेत सर. अभिनंदन अभिनंदन. वहिनींना मिळत आहे लागू बंधू यांच्याकडून खास डिझाईन केलेली ही नथ. अभिनंदन. नमस्कार. 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 या तुमच्या जाऊबाई. जाऊबाई कसं वाटतं आज? छान वाटतंय. सारंग गातोय. सारंग गातोय. खूप आशीर्वाद भेटतायत. होय ना? त्याच्यामुळे आम्ही इथं होम मिनिस्टर मध्ये आलो. क्या बघा काय जादू आहे की नाही? बरं वाटतंय की नाही जाऊबाई? हो. कशा आहेत या जाऊबाई? हो छान आहे. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. काय या कुटुंबात तुम्ही किती वर्षापूर्वी आला? आता 17 वर्ष झाले. बाबा सुनेबद्दल सांगा. दोन्ही सुना बसल्यात समोर, कशा आहेत? तो व्यवस्थित आहेत, चांगल्या आहेत? चांगले आहेत, खुश आहात तुम्ही? अगदी खुश. नणंदबाई या 2 वहिनी आहेत तुमच्या, हो कशा वागतात तुमच्या बरोबर? एकदम छान वागतात. त्या हो तुम्ही आम्ही पण त्यांच्या बरोबर खूप छान वागतो. तुम्ही पण चांगल्या वागता? हो बहिणीसारखंच. टीव्हीवरती नणंदबाई जरा अशा खास्ट दाखवतात. नाही आम्ही तसं नाही वागतो. हं? तसं नाहीये. कशा आहे तो नणंदबाई तुमच्या? खूप छान. आजपर्यंत आम्हाला एकीनेही 4 नंदांपैकी एकीने असं जे नंदेचा रुबाब असतो तो त्यांनी आजपर्यंत नाही केला. नाही केलेला. म्हणजे जावांनीच केला. हो जावांनी. दुसऱ्या जाऊबाई काय म्हणतात बघूया. काय हो? सारंगने तर एवढं खूप नाव कमावलं आमचं सगळ्यांचं, चुलत्यांचं, आईवडिलांचं, सगळ्यांचं. खूप खूप त्याला अभिनंदन. आणि त्याच्यामुळंच आज आम्ही इथं येऊ राहिलोय. अरे वा वा वा. सारंगबद्दल जर सांगायचं म्हणलं सर तर त्याच्याबद्दल शब्दच नाही आमच्यात. सगळे भाऊक होतात. खूप खूप भाऊक म्हणजे अक्षरशः जो तो इथपर्यंत आला ह्या सगळ्यांचे आशीर्वाद. कसं आहे या तुमच्या वहिनी कशा आहेत दोन्ही? एकदम छान आहेत सर. हा एकदम व्यवस्थित राहणार, घरी आल्यानंतर व्यवस्थित समधे हसून खेळून एकदम मजेत. काय सारंगबद्दल काय म्हणणं आहे? फार अभिमान वाटतो आम्हाला. अहो ते सगळं गणपती बाप्पानीच ठरवलं होतं. सारंग इतकं सगळं बोलतायत, कसं वाटतंय तुला हे सगळं ऐकल्यावर? टेन्शन येतं? नाही, नाहीये? खूप छान वाटतं. बरं मला एक सांग, मला स्वतःला इच्छा आहे की मला कधीतरी गायचं आहे. मला गाणं शिकवायचं असेल तर पहिलं काय शिकवशील तू? स्वरांचा रियाज पहिला असतो. म्हणजे कसा करू मी? सारे गम पद निस्ता जे स्वर असतात ना हं ते आपल्याला आपली एक आवाजाची एक रेंज असते ज्याच्यात आपला आवाज सगळीकडे फिरतो. बर. म्हणजे माझी स्वतःची स्केल एक बी आहे. बी. मग माझ्याकडे आहे ना बांदेकर बी. हा म्हणजे माझा प्रॉब्लेम सुटला. बी. हा मग तर त्या स्केलमध्ये आपल्याला सारे गम पद निसा खालच्या सा ते वरच्या सापर्यंत आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस करायला लागते. तेव्हा आपला जी गळ्याची रेंज असते ती तयार होते. आणि आकार आणि हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या हरकती एकदम नीट येतात. हे तूच कर, तुला बरं वाटतंय ते. मी आपला एवढा आहे तो बरा आहे बी, बांदेकरांचा बी तेवढाच ठेवतो आणि खूप छान करत राहा. आता सुरुवात आहे. उत्तम शिक्षण घेत राहा आणि लक्षात ठेव सारे गम पचं हे पर्व हे फार महत्त्वाचं असतं. हा एक पाऊल तुझं पडलेलं आहे. त्या पुढच्या प्रवासात निर्णायक क्षणी काही होऊ शकतं. कोणी पाठचा पुढे जाऊ शकतो, पुढचा मागे येऊ शकतो, काही घडू शकतं बाळा. पण त्याने कधी नाउमेद व्हायचं नाही आणि यश मिळालं तर हुरळून जायचं नाही. काम करत राहायचं आनंदाने. जसं आजोबा वारीला जातात तसं ती वारी आहे संगीताची. त्या वारीत तल्लीन होऊन सेवा करत राहायची आणि ती करता 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 त्या वारीत चालत राहायचं. येणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी शिकत राहायच्या आणि स्वतःला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करत राहायचा. सारंग तुला खूप शुभेच्छा आहेत. हां थँक्यू. तर बघूया काय होणार आहे. आत्ता तुमच्या दोघींपैकी कोण जिंकणार ते बघणार. एक छोटासा खेळ आहे.
ती कंठी पूर्ण करायची आहे. 4 मणी, मग लाल मणी, पुन्हा 4 मणी आणि लाल मणी. तुम्हा दोघींपैकी सर्वात आधी ज्या कोणी पूर्ण करणार, ऑलरेडी 4 मणी त्यामध्ये ओवून ठेवलेले आहेत, त्यामुळे पुढचे 4 मणी आणि 1 लाल मणी अशा पद्धतीने दोघींपैकी सगळ्यात आधी खेळ ज्या कोणी पूर्ण करणार त्या आजच्या या खेळातल्या विजेत्या ठरणार. 1, 2, 3. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. सारंग बघ, आता शेवटच्या टप्प्यावरती आहोत, बरोबर आहे. सारेगमपच्या महत्वाच्या टप्प्यावर आता आपण आलेले आहोत. आता कुठलं गाणं गाणार? हो तुला साद आली तुझ्या लेकरांची, अलंकापुरी आज भारावली, वसावारीचा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली, तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. विठ्ठल 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 विठ्ठल. किती मस्त. आम्हाला सुद्धा तू अगदी थेट पांडुरंगाचं दर्शन घडवलंस आता तुझ्या सुरांनी. खूप छान वाटतंय. मग आता आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? जे आपण समजा एखाद्या अडचणीमध्ये असलो, म्हणजे मी तर असतोच अडचणीमध्ये. का रे, फारच अडचणीत का असतोस? आतापर्यंत माझ्या शरीराला इतके म्हणजे इतकं सारं काही लागलंय ना. कसं काय रे? मस्ती तर करत नाहीस, मग का लागतंय? लहानपणीच लागून घेतलंय. लहानपणी म्हणजे जवळजवळ हा सिनियर सिटीजन असल्यासारखा बोलायला लागलेला आहे. हा, मग त्याच्यात असा बदल करायचा की कुठलंही काम एकदम शांतपणे करायचं. अरे वा, व्हेरी गुड. पांडुरंगा बघ रे बाबा. हा, आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणायची? ज्याला पण कोणाला मी त्रास दिला नकळत तर त्याला मी सॉरी म्हणे. कोणाकोणाला दिलायस? काय माहित आता. काय माहित आता. ज्याला कोणाला झाला असेल त्याने करून घेतला असेल त्याला क्षमा मागितली आम्ही. तुम्ही आज सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणा? मी सॉरी मागितली ती भगवंताची मागेल. नकळत काही गोष्टी माझ्याकडून चुकीच्या झाल्या असतील तर भविष्यामध्ये ती कुठलीही गोष्ट नकळत माझ्याकडनं किंवा चुकूच नाही अशी एक भगवंताची माफी मागेल मी. माऊली, आपण? मी जर सॉरी मागायची असेल तर मी अगोदर माझ्या सासऱ्यांची मागेन, सासू सासऱ्यांची. कारण आम्ही बाहेर असतो, एक दोघंही जॉब करतो, प्रोग्राम्स असतात आणि मग जितका वेळ फॅमिलीला द्यायला पाहिजे किंवा ह्या वयाला सासू सासऱ्यांना द्यायला पाहिजे तो आमच्याकडनं दिला जात नाही आहे. त्याबद्दल मी सगळ्यांसमोर आज तुमची माफी मागते. काय बाबा, आनंद आहात ना? बाबा आपले आनंदी आहेत, काय त्यांचं म्हणणं नाही आहे. बरं, आता पैठणीचा खेळ आहे आणि आईला पैठणी कोण जिंकून देणार ते आम्ही बघणार आहोत. तू जिंकून देणार का बाबा जिंकून देणार? बाबा आईसाठी काय करतात आत्ता कळेल. काय काय हसलाय बघा. ए बाबा घरी काम करतात का रे? मदत करतात? लागला. काय मस्त बघितलंय त्याने. खरं सांग ना, काय रे करतात? हो ना. काय काय करतात सांग लवकर. जर खरंच सांगता? खरंच? मग इतका खोटं बोलत होता? हा बरोबर, खरं सांगा. मम्मी आजारी असेल ना तर पप्पा बटाट्याची भाजी खूप चांगली बनवतात, सुक्या बटाट्याची. हो का? तर ती मला खूप आवडते. म्हणजे आई जर 8 दिवस आजारी असेल तर तुम्हाला 8 दिवस बटाट्याची भाजीच मिळते? नाही, आम्ही बरं करू ना आईला. हा, आईला बरं करता म्हणजे बटाट्याची भाजी खायला लागू नये म्हणून आईला पटकन बरी करतात. मग
5-6 दिवस जर आजारी असेल तर तीच भाजी खातो. बटाट्याची भाजी नाही, पण कधी कधी मम्मी सुद्धा करते आजारी असल्यावर सुद्धा. करते, कारण हे संकट टाळण्यासाठी. हे संकट नको, बटाट्याचं संकट नको. आता बघायचंय कोण जिंकून देणार आईला पैठणी. सारंग देणार का बाबा देणार? बरं, आता असंख्य तुकड्यांमध्ये एक चित्र आहे. ते तुकडे एकत्र जोडायचे आणि चित्र पूर्ण करायचं. बाबा आणि सारंग कोण जिंकणार बघूया. चित्र समोर आहे, ते बघा. 1 2 3. अभिनंदन. अभिनंदन सारंग. झी मराठीकडून हा गणपती बाप्पाचा प्रसाद तुमच्यासाठी. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सगळ्यांना शुभेच्छा. घराघरामध्ये गणपती बाप्पा आशीर्वाद देत आहेत. असेच आशीर्वाद देत राहा बाप्पा, आणि लवकरात लवकर कोरोनाचं हे संकट जाऊ द्या असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.